नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जळगाव जिल्ह्यातून अटक। 11,17,000 रुपये किमतीच्या 27 मोटरसायकली जप्त। मोटरसायकल चोरी शोध पथक व पारोळा पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी। नाशिक शहरातून मोटरसायकली चोरी करून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आरोपीचा शोध घेण्याबाबत जळगाव जिल्ह्यात रवाना झाले। पथकाने पोलीस ठाणे, पारोळा जिल्हा जळगाव यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करीत मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार कृष्ण मंदिराच्या मागे, तरवाडे, तालुका पारोळे, जिल्हा जळगाव याची माहिती काढून त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून नाशिक शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या एकूण 27 मोटरसायकली जप्त केल्या। आरोपीने चोरी केलेल्या मोटरसायकली त्याने जळगाव जिल्ह्यातील शिवरे, तरवाडे, आडगाव व धरणगाव येथील शेतकरी व कामगार लोकांना विक्री केल्या होत्या। त्याबाबत नाशिक शहरातील मुंबई नाका, सातपूर, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 14 गुन्हे उघडकीस आले। उर्वरित ताब्यात असलेल्या 17 मोटरसायकल बाबत अभिलेख पडताळणी सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष नरुटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक मंगेश जगताप, रवींद्र दिघे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, गणेश वडणे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा नाशिक शहर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, समीर शेख, नवनाथ उगले नेमणूक मुंबई नाका आणि सुनील नंदवाळकर, पोलीस उपअधीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस हवालदार प्रवीण पाटील, पोलीस नाईक संदीप सातपुते, पोलीस अंमलदार गवळी अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोळा पोलीस ठाणे जिल्हा जळगाव यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे। आरोपीकडनं एकूण 27 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी। सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरातनं विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 27 गाड्या चोरी केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण 11,17,000 रुपये किमतीच्या 27 गाड्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI संतोष नरुटे, PSI मुक्तेश्वर लाड, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक मंगेश जगताप, रवींद्र दिघे, भगवान जाधव आणि गणेश वडणे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील SDPO सुनील नंदवाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे।